नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या MPSC ग्रुप सीची परीक्षा दिलेल्या अनेक उमेदवारांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे ग्रुप सीचा कट ऑफ किती जाऊ शकतो? कट ऑफ वाढणार का कमी राहणार आहे? आणि विशेष म्हणजे MPSC ग्रुप बीचा फायनल रिझल्ट लागल्यानंतर हा प्रश्न आणखी जास्त चर्चेत आला आहे. कारण ग्रुप बीचा फायनल रिझल्ट लागला आणि अनेक उमेदवार ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्ही परीक्षा दिलेल्या आहेत. त्यामुळे आता अनेकांना भीती वाटत आहे की ग्रुप बीचा कट ऑफ जसा वाढला तसाच ग्रुप सीचा सुद्धा कट ऑफ वाढणार का? की ग्रुप बीचा फायनल रिझल्टमुळे ग्रुप सीचा कट ऑफ कमी होण्याची शक्यता आहे का? आणि जर कट ऑफ कमी होऊ शकतो तर त्यामागचे नेमकी कारण काय आहेत? तसेच कोणत्या पदाचा कट ऑफ किती राहू शकतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टीचा अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही MPSC ग्रुप सीची परीक्षा दिली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि एक महत्त्वाची गोष्ट सुरुवातीला सांगतो, आज जो आपण कट ऑफ पाहणार आहोत तो फक्त एक अंदाजित कट ऑफ आहे, हा अधिकृत कट ऑफ नाही. त्यामुळे तुमच्या मार्कमध्ये या अंदाजापेक्षा थोडा फार फरक असला तरी लगेच टेन्शन घेऊ नका. आपण पेपरची काठिण्य पातळी पाहता उमेदवारांकडून मिळालेल्या माहिती, ग्रुप बीचा फायनल रिझल्ट आणि पुढील सिलेक्शन प्रोसेस या सर्व गोष्टींचा विचार करून हा अंदाज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी पाहूया की ग्रुप सीचा कट ऑफ वाढण्याची शक्यता किती आहे. कट ऑफ ठरवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पेपरची काठिण्य पातळी. जर पेपर खूप सोपा असेल तर जास्त विद्यार्थ्यांचे मार्क वाढतात आणि त्यामुळे कट ऑफ वाढण्याची शक्यता असते. पण पेपर कठीण असेल तर जास्त विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळत नाहीत आणि त्यामुळे कट ऑफमध्ये मोठी वाढ होईलच असं नाही. ग्रुप सीचा पेपरबद्दल अनेक उमेदवारांनी सांगितलं आहे की पेपरची काठिण्य पातळी मध्यम ते कठीण स्वरूपाची होती. अर्थात प्रत्येक विद्यार्थ्यांचा पेपरचा अनुभव वेगळा असू शकतो. काही विद्यार्थ्यांना पेपर सोपा वाटला असेल तर काहींना कठीण वाटला असेल. पण एकूणच पेपरची काठिण्य पातळी पाहता आणि उपलब्ध माहिती पाहता कट ऑफ मध्ये अचानक खूप मोठी वाढ होईल असं सध्या निश्चितपणे सांगता येत नाही. आता दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रुप बीचा फायनल रिझल्ट. हा मुद्दा समजून घेणे खूप महत्त्वाचा आहे. कारण ग्रुप सीची परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी ग्रुप बीची परीक्षा देखील दिलेली आहे. म्हणजेच एकच उमेदवार ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्ही ठिकाणी स्पर्धेत आहे. आता ग्रुप बीचा फायनल निकाल लागल्यानंतर काही उमेदवार ग्रुप बी मधील पदावर सिलेक्ट झालेले आहेत. आता समजा एखाद्या उमेदवारांचे ग्रुप बी मध्ये चांगल्या पदावर सिलेक्शन झाले आहे आणि त्याच उमेदवारांचे ग्रुप सी मध्ये देखील सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. तर असा उमेदवार ग्रुप सी मधील पदाचा स्वीकार करेलच असा नाही, तो ग्रुप बी मधील पदाचा प्राधान्य देऊ शकतो. आणि इथेच ग्रुप सीच्या पुढील सिलेक्शन प्रोसेसवर परिणाम होऊ शकतो. कारण एखादा उमेदवार ग्रुप सी मधून बाहेर पडला तर त्याचा मागच्या क्रमांकावरील उमेदवाराला संधी मिळण्याची जास्त शक्यता निर्माण होते. म्हणजेच पुढच्या उमेदवारांसाठी जागा तयार होऊ शकते आणि याचा फायदा वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना देखील होऊ शकतो. आता हे किती प्रमाणात होईल हे सध्या सांगता येणार नाही, कारण प्रत्येक उमेदवारांची प्रेफरन्स, पदांची उपलब्धता आणि प्रत्यक्ष सिलेक्शन प्रोसेस यावर अवलंबून असेल. पण ग्रुप बीचा फायनल निकाल लागल्यामुळे आता याचा परिणाम पदनिहाय कसा होऊ शकतो ते पाहूया. सर्वप्रथम आपण ग्रुप सी मधील क्लर्क पदाचा विचार करूया. क्लर्क पदासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार स्पर्धेत आहेत. पण याच उमेदवारांपैकी काही उमेदवारांनी ग्रुप बीची परीक्षा देखील दिलेली आहे. आता समजा एखाद्या उमेदवारांचा ग्रुप बी मध्ये STI किंवा ASO पदावर सिलेक्शन झालं आणि त्याच उमेदवारांचं ग्रुप सी मध्ये क्लर्क पदासाठी देखील सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. तर अशा परिस्थितीत तो उमेदवार क्लर्क पदावर जॉईन करण्याची शक्यता कमी असू शकते, कारण त्याला ग्रुप बी मध्ये चांगल्या पदावर संधी मिळालेली असेल. त्यामुळे क्लर्क पदाच्या पुढील सिलेक्शनमध्ये काही उमेदवार बाहेर पडू शकतात आणि याचा फायदा पुढील उमेदवारांना होऊ शकतो. म्हणूनच मित्रांनो, फक्त पहिल्या कट ऑफकडे पाहून घाबरण्याची गरज नाही. सिलेक्शन प्रोसेस पुढे गेल्यानंतर चित्र बदलू शकते. आता काही मित्रांचा प्रश्न असतो की सर, ग्रुप बीचा कट ऑफ वाढला आहे, मग ग्रुप सीचा कट ऑफ वाढणार ना? तर याचं उत्तर असं आहे की दोन्ही परीक्षाचे कट ऑफ एकसारखे असतील असं नाही. कारण दोन्ही परीक्षाचे पेपर वेगळे आहेत, पेपरची काठिण्य पातळी वेगळी आहे आणि सिलेक्शन प्रोसेस देखील वेगळी असू शकते. त्यामुळे ग्रुप बीचा कट ऑफ वाढला म्हणून ग्रुप सी मध्ये देखील तितकाच कट ऑफ वाढेल असं थेट सांगता येत नाही. आता आपण अजून एक महत्त्वाचा मुद्दा पाहूया, एकूण जागा आणि उमेदवारांची संख्या. कट ऑफ वर या दोन्ही गोष्टीचा परिणाम होतो. जर जागा जास्त असतील तर त्या प्रमाणात उमेदवारांची स्पर्धा असेल तर कट ऑफ एका विशिष्ट पातळीवर राहण्याची शक्यता असते. पण जागा कमी आणि उमेदवार जास्त असतील तर कट ऑफ वाढू शकतो. त्यामुळे फायनल कट ऑफ सांगताना फक्त उमेदवारांचे मार्क पाहून चालत नाही, संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आणि उपलब्ध जागा यांचा विचार करावा लागतो. आता आपण एक महत्त्वाचा प्रश्न घेऊया, ज्यांचे मार्क कट ऑफच्या आसपास आहेत त्यांनी काय करायचं? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. समजा तुमचे मार्क आपल्या अंदाजित कट ऑफच्या जवळपास असतील
तर तुम्ही लगेच निराश होऊ नका, कारण कट ऑफ मध्ये काही मार्काचा फरक पडू शकतो. तसंच कॅटेगरीनुसार देखील फरक पडू शकतो. त्यामुळे तुमचे मार्क थोडे कमी असले तरी संधी पूर्णपणे संपली आहे असं समजू नका. विशेषतः जर तुमचे मार्क चांगले असतील तर पुढील प्रक्रियेची तयारी सुरू ठेवा, डॉक्युमेंट तयार ठेवा. आता आपण येतो आजच्या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजेच एमपीएससी ग्रुप सीचा अंदाजित कट ऑफ. एमपीएससी ग्रुप सीचा अंदाजित कट ऑफ. हा कट ऑफ मी फक्त अंदाज म्हणून सांगत आहे. हा कोणत्याही प्रकारचा ऑफिशियल कट ऑफ नाही. पेपरची काठिण्य पातळी पाहता आणि अनेक मित्रांनी सांगितलेल्या त्यांच्या मार्कनुसार आणि ग्रुप बीच्या फायनल निकालानंतर होणारी संभाव्य मुवमेंट या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा अंदाज तयार केलेला आहे. त्यामुळे यामध्ये प्लस मायनस 5 मार्काचा फरक पडू शकतो. हे सर्वांनी लक्षात घ्या. कट ऑफ पुढील प्रमाणे आहे. सब इन्स्पेक्टर परीक्षेची अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत. सर्वप्रथम ओपन कॅटेगरी पाहूया. ओपन प्रवर्गामध्ये पुरुष उमेदवारांसाठी अंदाजित कट ऑफ 290 प्लस तर महिला उमेदवारांसाठी 285 प्लस गुण राहू शकतात. एससी कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी 265 प्लस तर महिलांसाठी 235 प्लस गुणांचा अंदाज आहे. सेंट कॅटेगरीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 250 प्लस तर महिला उमेदवारांसाठी 225 प्लस गुण अपेक्षित आहेत. यानंतर डीटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि एसबीसी या प्रवर्गांसाठी जागा कमी असल्यामुळे अंदाजित कट ऑफ सांगता येत नाही. त्यामुळे या प्रवर्गांसाठी सध्या कट ऑफचा अचूक अंदाज देणे शक्य नाही. आता ओबीसी कॅटेगरी पाहूया. ओबीसी प्रवर्गामध्ये पुरुष उमेदवारांसाठी अंदाजित कट ऑफ 280 प्लस तर महिला उमेदवारांसाठी 275 प्लस गुण राहू शकतात. ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी 270 प्लस तर महिलांसाठी 265 प्लस गुणांचा अंदाज आहे. आणि शेवटी एसईबीसी कॅटेगरीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 285 प्लस तर महिला उमेदवारांसाठी 280 प्लस गुण अपेक्षित आहेत. आता आपण टॅक्स असिस्टंट पदाची अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत. सर्वप्रथम ओपन कॅटेगरी पाहूया. ओपन प्रवर्गामध्ये जागा नसल्यामुळे म्हणजेच नो वेकन्सी पुरुष आणि महिला दोन्हींसाठी कट ऑफ उपलब्ध नाही. एससी कॅटेगरीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी अंदाजित कट ऑफ 255 प्लस तर महिला उमेदवारांसाठी 240 प्लस गुण राहू शकतात. सेंट कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी 235 प्लस तर महिलांसाठी 215 प्लस गुणांचा अंदाज आहे. यानंतर व्हीजेए किंवा डीटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि एसबीसी या प्रवर्गांसाठी जागा कमी असल्यामुळे अंदाजित कट ऑफ सांगता येत नाही. आता ओबीसी कॅटेगरी पाहूया. ओबीसी प्रवर्गामध्ये पुरुष उमेदवारांसाठी अंदाजित कट ऑफ 270 प्लस तर महिला उमेदवारांसाठी 268 प्लस गुण राहू शकतात. ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी 255 प्लस तर महिलांसाठी 248 प्लस गुणांचा अंदाज आहे. आणि शेवटी एसईबीसी कॅटेगरीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 275 प्लस तर महिला उमेदवारांसाठी 270 प्लस गुण अपेक्षित आहेत. आपण क्लर्क पदाच्या अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत. सर्वप्रथम ओपन कॅटेगरी पाहूया. ओपन प्रवर्गामध्ये पुरुष उमेदवारांसाठी अंदाजित कट ऑफ 265 प्लस तर महिला उमेदवारांसाठी 240 प्लस गुण राहू शकतात. एससी कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी 220 प्लस तर महिलांसाठी 200 प्लस गुणांचा अंदाज आहे. सेंट कॅटेगरीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 190 प्लस तर महिला उमेदवारांसाठी 175 प्लस गुण अपेक्षित आहेत. आता डीटीए प्रवर्ग पाहूया. पुरुषांसाठी 260 प्लस तर महिलांसाठी 235 प्लस गुणांचा अंदाज आहे. एनटीबीमध्ये पुरुषांसाठी 260 प्लस तर महिलांसाठी 235 प्लस. एनटीसीमध्ये पुरुषांसाठी 260 प्लस तर महिलांसाठी 235 प्लस. एनटीडीमध्ये पुरुषांसाठी 260 प्लस तर महिलांसाठी 235 प्लस गुण अपेक्षित आहेत. यानंतर एसबीसी कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी 240 प्लस तर महिलांसाठी 225 प्लस गुणांचा अंदाज आहे. ओबीसी कॅटेगरीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 250 प्लस तर महिला उमेदवारांसाठी 230 प्लस गुण राहू शकतात. ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी 240 प्लस तर महिलांसाठी 225 प्लस गुणांचा अंदाज आहे. आणि शेवटी एसईबीसी कॅटेगरीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 255 प्लस तर महिला उमेदवारांसाठी 232 प्लस गुण अपेक्षित आहेत. मित्रांनो, हे अंदाजित कट ऑफ मार्क्स आहेत. अंतिम कट ऑफ हा उपलब्ध जागा, उमेदवारांची कामगिरी आणि इतर संबंधित निकषांनुसार बदलू शकतो. त्यामुळे तुमचे मार्क्स या कट ऑफच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर पुढील प्रक्रियेसाठी तुमची शक्यता चांगली असू शकते. आपण जो आता कट ऑफ स्क्रीनवर पाहिला आहे तो ऑफिशियल कट ऑफ नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा. फायनल कट ऑफ हा अधिकृत निकालानंतरच स्पष्ट होईल. म्हणून तुमचे मार्क या अंदाजित कट ऑफपेक्षा थोडे कमी थोडे जास्त असले तरी तुम्ही तुमची तयारी आणि पुढील प्रक्रिया थांबवू नका. आता विशेषतः ज्याचे 260 पेक्षा जास्त मार्क असतील त्यांनी पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे. तुमचे मार्क चांगले असतील तर पुढच्या प्रक्रियेकडे लक्ष द्या. फक्त कट ऑफ किती जाईल याचा विचार करत बसू नका, कारण अनेक वेळा उमेदवारांना स्वतःच्या मार्कपेक्षा कट ऑफची जास्त चिंता असते. पण शेवटी सिलेक्शन हे फक्त एका अंदाजावर ठरत नाही. तुमची कॅटेगरी, तुमचे मार्क्स, अनेक जागा, मेरिट आणि पुढील सिलेक्शन प्रोसेस या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात.
आणखी एक गोष्ट सांगतो, ग्रुप बीच्या फायनल निकालामुळे ग्रुप सी मधील काही उमेदवार बाहेर पडण्याची शक्यता नाकारू शकत नाही, पण त्याचा फायदा नेमका किती उमेदवारांना होईल हे सध्या सांगता येणार नाही. त्यासाठी पुढील अधिकृत प्रक्रिया आणि उमेदवारांच्या प्रत्यक्ष निवडीची माहिती समोर येणे गरजेचे आहे. त्यामुळे मित्रांनो, सध्या फक्त अंदाजावर विश्वास ठेवून कोणताही निर्णय घेऊ नका. ऑफिशियल अपडेट आल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. पुन्हा एकदा सांगतो, या कट ऑफ मध्ये साधारणतः +-5 मार्काचा फरक पडू शकतो. त्यामुळे ज्यांचे मार्क कट ऑफच्या आसपास आहेत त्यांनी अजिबात घाबरू नका. तुमची तयारी सुरू ठेवा. 25 ऑक्टोबरला टार्गेट करा आणि ज्यांचे मार्क 260 पेक्षा जास्त आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये क्लर्क असं नक्की टाईप करा आणि तुमचे मार्क्स किती आहेत ते देखील कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या ज्या मित्रांनी MPSC ग्रुप सी ची परीक्षा दिली असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशा सर्व स्पर्धा परीक्षेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या सारथी 247 या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील अधिकृत अपडेट आली की त्याबद्दलची माहिती आपण नक्की घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनल सोबत जोडलेले राहा. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुमचे मार्क चांगले असतील तर पॉझिटिव्ह राहा. अंदाजित कट ऑफ पाहून घाबरू नका. फायनल कट ऑफ येईपर्यंत संयम ठेवा आणि पुढील प्रक्रियेची तयारी सुरू ठेवा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.